साडी म्हणजे अगदी जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. त्याचप्रमाणे मला पण साडी खूप आवडते, खूप नेसायला आवडते, पण रोज रोज जमत नाही, शॉपमध्ये जावं लागतं. मग असंच कधी-कधी टाईम भेटला तर मग मी असं ट्राय करत असते घरी असल्यावर. कशी वाटते साडी तर नक्कीच सांगा. आणि हा जो साडीचा पॅटर्न आहे तो असणार आहे टिश्यू सिल्कमध्ये. सुंदर आणि छान असा पॅटर्न आहे. अगदी मस्त असा छान. आणि हे बघू शकता, हे ज्वेलरी आहे जे मी स्वतः बनवलेली आहे. तर म्हटलं ज्वेलरीचा पण आपण एक व्हिडिओ बनवावा, म्हणून साडी पण नेसली आणि ज्वेलरीचं पण 1 बाय 1 असं मी व्हिडिओ बनवलेला आहे की कोणकोणती ज्वेलरी बनवलेली आहे वगैरे असं. तर हा आहे चोकर, शॉर्टमध्ये आहे, जो मोत्यांमध्ये आहे, 3 लाईनमध्ये येणार आहे. मस्त खूप सुंदर असा छान नाजूक असा आहे. साडीची आवड तर आहेच मला, पण असा चान्स भेटल्यावर मी नेसत असते. नेक्स्ट असणार आहे आपलं जे लॉंग मंगळसूत्र आहे. बघू शकता किती मस्त दिसते, छान असं. आणि हा जो आहे तो कानवेल आहे विथ इयर कफमध्ये. जो कानवेल आहे तो मी ट्राय केलेला आहे, बघा कसा दिसते. आणि तुम्ही पण सांगा कसा वाटते. तर तो ही सगळी ज्वेलरी मी माझ्या हाताने बनवलेली आहे. आणि म्हटलं एकदा ट्राय करावी कशी वाटते कशी नाही, म्हणून साडी पण नेसली आणि ज्वेलरी पण मी वेअर केली की कशी दिसते म्हणून. आणि माझं जरा मोत्यांवर थोडं जास्तच प्रेम आहे, म्हणून मोत्यांमध्ये जरा जास्त ज्वेलरी बनवण्याचा प्रयत्न करत असते मी. आणि हे आहे हातफूल, जे आता 2 अंगठ्यामध्ये येतं. नवरीसाठी तर खूप छान आणि मस्त असं ऑप्शन आहे ज्वेलरी म्हणून, खूप सुंदर. तर बघा कशी वाटते साडी, मस्त आहे. टिश्यू सिल्कमध्ये जाणारा पॅटर्न आहे हा. आणि हा पॅटर्न मी थोडासा वेगळा बनवले, पारंपरिकपेक्षा थोडा वेगळा असा पॅटर्न बनवलेला आहे. कशी वाटते साडी तर नक्कीच सांगा. आणि आवडल्यास नक्कीच बुकिंग करा आपल्या व्हॉट्सअप नंबरला. साडी पण मिळून जाईल आणि ज्वेलरी